देशभरात वक्फ कायद्याच्या नावाखाली आंदोलनं पेटलेत, पण हा खरोखर कायद्याचा मुद्दा आहे की मोदी सरकारला लक्ष करण्याचा डाव? या नव्या कायद्यामुळे देशभरातील काही मौलवी संतापलेत. नमाजीनंतर सगळीकडे एकसारखी भाषणं, विरोध, आंदोलने, घोषणा. पण प्रश्न असा आहे की हा विरोध खरंच कायद्याविरोध आहे का? वक्फ कायद्याच्या नावाखाली सध्या देशभरात जी आंदोलनं उभी केली जात आहेत याचं खरं कारण काय आहे? काय खरंच सरकार मुस्लिमांची संपत्ती हिसकावणार आहे की ही फक्त एक राजकीय मोहीम आहे? चला पाहूया यामागचं सत्य. नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण उलगडणार आहोत वक्फ कायद्याच्या नावाने सुरू असलेल्या राजकीय खेळीचं स्वरूप. देशातील काही मौलवी प्रत्येक जुम्म्याच्या नमाजीनंतर एकसारखी भाषणे देत आहेत. सरकार मस्जिद, कब्रस्तान, ईदगाह हिसकावणार आहे. पण हे खरं आहे का? नाही. केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा करत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण वक्फच्या संपत्तीवर अनधिकृत ताबा मिळवणाऱ्यांच्या पायाखाली जमीन सरकते, म्हणूनच हा आक्रोश आहे. मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ला केला. यात बांगलादेशी कट्टर गटांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः म्हटलंय की राज्यात कायदा लागू होणार नाही. मग तिथे दंगे का होत आहेत? कारण आंदोलनाचं कारण वेगळं आहे. मोदी विरोधी अजेंडा. विरोध करणारे नेते तेच आहेत जे शहाबानो प्रकरणात, तिहेरी तलाक विरोधात, CAA, NRC विरोधातही रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा ती स्क्रिप्ट मुस्लिम समाजाला भडकवा, भीती पेरा, अफवा पसरवा आणि दंगे करा आणि शेवटी सरकार विरोधात आंदोलनं करा. विधेयक लोकसभेत मंजूर झालं, राज्यसभेतही मंजूर झालं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनं कायद्यात रूपांतर झालं. पण सभागृहात MIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विधेयकाची प्रत फाडली. याला काय म्हणावं? लोकशाही की कमजोरी? भारतात राहून भारतीय नागरिकत्वाचा लाभ घ्यायचा, पण मुस्लिम पर्सनल लॉ, मदरसे, वक्फ यांना कोणी हात लावू नये असं म्हणायचं. हा डबल स्टँडर्ड आता चालणार नाही. वक्फ संपत्तीवर काही विशेष लोकांचा ताबा आहे. तळागाळात असलेला मुसलमान समाज हा विकासापासून वंचित राहिला आहे. गरीब मुस्लिमांच्या वाट्याला काहीच येत नाही. आता सरकारने सुधारणा आणल्या तर ती मंडळी भडकलेत. हा कायद्याचा मुद्दा नाही, हा स्वार्थी नेत्यांचा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यासाठी त्यांनी सामान्य मुस्लिम भावनांना कवच बनवलं आहे. यासाठी देशातील मुस्लिम बांधवांना जागं व्हावं लागेल. सुधारणांपासून पळ काढल्याने तुमचंच नुकसान होणार आहे. शिक्षण, विकास आणि कायद्याची समानता हाच खरा मार्ग आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.